एकत्रित झालेले आहात आणि दरवर्षी आपण न चुकता या स्पर्धेला आपलं अनुमोदन देता, तर आपले मार्गदर्शनपर शब्द या सर्व लेजेंडरी क्रिकेटपटूंना द्याल अशी अपेक्षा. जय मल्हार मास्टर क्लब्स याच्या वतीने आज या ठिकाणी ही क्रिकेट स्पर्धा सुरू झालेली आहे. या स्पर्धेकरता आलेले मान्यवर श्री शरद पाटीलजी, गणेश पाटील, शांताराम पाटील, वंदना पाटीलजी, मंगेश पाटील, नंदकुमार पाटील, प्रबंध पाटील आणि ह्या मंडळाचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी. खारी गावातील परंपरा जी बघितली आपण क्रिकेटची, ही परंपरा स्वर्गीय केशव पाटील यांनी कायमस्वरूपी या ठिकाणी ठेवली आणि त्याचा वारसा शरद पाटील यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष रूपामध्ये उतरवला. मी त्याला खरोखर धन्यवाद देईन की आज या ठिकाणी स्वर्गीय महेंद्र पाटील व स्वर्गीय भालचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा जी आयोजित केलेली आहे. खारी गावातील या सर्व आपल्या आगरी बंधूंनी आपापल्या गावातील जे क्रिकेटमध्ये चांगल्या पद्धतीने खेळ करत होते त्यांचं स्मरण या ठिकाणी ठेवलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देईन. आणि ह्या जय मल्हारला एक विशेष मी सांगेन की कोणतीही अडचण निर्माण न करता सर्वांशी चांगल्या पद्धतीने सुसंवाद ठेवून एक क्रिकेटची परंपरा या ठिकाणी जी सुरू ठेवले त्या मास्टर्स क्लबच्या सर्वांना मी धन्यवाद देईन. आणि आपण या ठिकाणी आम्हाला बोलून या ठिकाणी अगत्याने जो मान सन्मान दिलात आणि या शुभारंभाच्या समारंभाला बोलवून आपण या चांगल्या कार्याला सुरुवात केली त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. अशाच पद्धतीने आपण कार्यरत राहा. आम्ही आपल्या पाठीशी सदैव उभं राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडक्यात अभिप्राय मी आदरणीय शरद केशव पाटील साहेबांकडून देखील ऐकेन, पण मंगेश पाटील साहेब आपण देखील व्यक्त व्हाल अशी अपेक्षा मला आहे. हॅलो हॅलो, मेहरा सर नमस्कार. या गेटपर्यंत चौकार आणि त्या झाडापर्यंत चौकार. नमस्कार. जय मल्हार आगरी कोळी क्रिकेट संघाच्या वतीने 40+ क्रिकेट स्पर्धेला आज खारीगावच्या वतीने इथे स्पर्धा सुरुवात होते. सुरुवात करण्यापूर्वी इथे भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना, सर्व टीमना माझ्या वतीने मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आहे. आपलं आरोग्य चांगलं टिकून आपण या स्पर्धा चांगल्या रीतीने पार पाडायच्या आहेत. आपण दरवर्षी ह्या स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे करता, चांगलं आयोजन करता. त्यासाठी जय मल्हार क्रिकेट क्लबला मी माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. असेच आपले कार्यक्रम आपण राबवत राहा. आमच्या वतीने, खारीगावच्या वतीने आपल्याला जे जे सहकार्य लागेल ते आम्ही देण्यासाठी बांधिलकी आहोत. आपण समाज बांधव आहात, त्यामुळे आपल्याला हे आमचं कर्तव्य समजतो. असेच आपण पुढे पुढे जात राहा. आमच्या शुभेच्छा राहतील. आणि सर्वात महत्त्वाची एक बाब, मनीष रंजन पाटील, तुझ्याविषयी आम्हाला थोडंसं बोलावं लागेल. खारी गावात जन्माला आलेला आमचा एक छोटासा मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मग तो मीरा भाईंदरपासून बारामतीपर्यंत, मी जिकडे जिकडे कधी कधी तुझं स्टेटस बघतो, अभिमाना वाटतं की हो, मनीष रंजन पाटील हा आमचा खारीगावचा सुपुत्र आहे, आमचा गाववाला आहे, आमचा मुलगा आहे. असाच पुढे पुढे प्रगती करत, मला वाटतं तू आता महाराष्ट्राच्या बाहेरही प्रगती करावी असे आमच्या तुला खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि शाश्वती आहे की ज्याप्रमाणे तू आता समालोचन करतोस त्याच्याप्रमाणे आम्हाला वाटतं की तू तुझा अभ्यास अतिशय चांगला दांडगा होत चाललेला आहे. त्यामुळे तू पुढे जाशील अशी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या खारीगाव टीमला मी माझ्या वतीने अतिशय सुंदर नियोजन आयोजन केलेलं आहे, त्यामुळे धन्यवाद देतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू.
धन्यवाद मंगेश पाटील साहेब. मी धनेश परशुराम पाटील साहेबांना निवेदन करतो की आपण देखील आपल्या शुभेच्छा आपल्या संघाला आणि या आयोजनाला द्याव्यात. जय मल्हार. आगरी कोली मास्टर क्रिकेट संघाच्या वतीने आज खारेगाव या आयोजक म्हणून आपले खारेगावची टीम या डिपूजय पाटील असो, या नंदा पाटील असो, या हेमंत पाटील, या देवाशिष पाटील, या नंदू पाटील, हे सर्व दरवर्षी आयोजन हा करत असतात आणि नेहमी आपल्या गावाच्या वतीने सर्वांना मी एकच विनंती करतो की चांगल्या पद्धतीने तुम्ही करता. दरवर्षी असे म्हणजे खेळ आपलं आयोजन करत राहा. आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि खरोखर या खारीगावचे सर्व प्रमुख आपले ग्रामस्थ मोहन पाटील साहेब, तसेच मंगेश पाटील असतात, माझे काका शांतराम पाटीलजी व CM पाटील नवगरचे उपस्थित व्यासपीठावर, तसेच वंदना पाटील मॅडम, तसंच सर्व उपस्थित राहून आपण या कार्यक्रमाची आपण शोभा आपण वाढवतो आणि तुम्ही आम्हाला आमंत्रित करता. हे आमचं एक मोठंपण आहे आणि ते तुम्ही आम्हाला देता आणि खरोखर तुम्ही हा कार्यक्रम असाच खेळ फिटनेस तुम्ही चालू ठेवा. आमचा काय सहयोग असेल आम्ही करत राहू, एवढंच मी सांगतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. 2 शब्द मी समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थोड्याच वेळात आपण सर्वांचा सन्मान देखील करणार आहोत आणि व्यासपीठावर आदरणीय CM पाटील साहेबांचं आगमन झालं आहे. आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा अपडेट्स घेऊया दिनेश जिकडे यांच्याकडून. धन्यवाद. आगरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सल्लागार चंद्रकांत पाटील CM यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि द वाईट लगातारचे 2 बॉल आपण पाहिले तर वाईटच्या मदतीने धावसंख्या आता पोचले गेले ती 5 या आकड्यावरती. एका बाजूला आई भावदेवी कांदरपाडा मास्टर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर श्री पोष मात्रा भाईंदरपाडा, या 2 टीममध्ये हा सामना होतो आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल का? यस, नो, वेट. एक कॉल योग्य त्या रीते जुळलेत आणि धावसंख्या आता 2च्या मदतीने पुढे येते. पाठीमागच्या दिशेने ओव्हर थ्रोच्या धावा आता मिळतील. बालचंद्र भोईर चेंडूला उचलतायत, तद्वर मात्र तिसऱ्या धावेचा कॉल इथे दिला गेलाय. 3च्या मदतीने आता धावफलक जाऊन पोचत आहे ते 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन बोर्ड. डिका स्पोर्ट वाहिनीवरती ही स्पर्धा आपण घर बसल्या अनुभवू शकतोय. खूप चांगलं नेत्रदीपक असं आयोजन नियोजन जय मल्हार 40+ मास्टर खारीगावच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. डावऱ्याताचा फलंदाज किरण कोली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय. आज खास करून ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर जबरदस्त मैदान, बादशाह मैदान आपल्याला पाहायला मिळतंय आणि योग्य त्या वेळेवरती दोन्ही संघ सकाळच्या सत्रात उपस्थित राहिलेत. दुसऱ्या सामन्याचे दोन्ही संघ उपस्थित झालेत. एका बाजूला कासरवडवली मास्टर B आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चिखलादेवी 40+ ठाणे कोपरी मास्टर, या 2 टीममध्ये दुसरा सामना होणार आहे. धावसंख्या 8. वेळेबद्दल सहकार्य करा. अतिरिक्त वेळ तुम्ही घेत आहात क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता. मोठा प्रहार केलाय, हवेत चेंडू खेळतायत. नो मॅन लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. टायमिंग प्रॉपर जुळलं नव्हतं. समोरच्या दिशेने V शेपमध्ये खेळण्याचा मनसुबा किरण कोहलीचा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा, 10 रन्स ऑन बोर्ड. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. सचिन आम्हाला दर्शवत आहेत की 10 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती भूषण तयार होत असताना आपण पाहतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पॉईंटच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर ऑफसाईडला 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण. उलटा खेळण्याचा प्रयत्न, रिवर्सचा प्रयत्न फसतोय आणि त्रिफला तिथे उद्ध्वस्त केलाय. मोठा झटका बसतोय, मोठा धक्का बसतोय कांदरपाडा मास्टर संघाला.
न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येत असताना अक्षय राऊत दाखल झाला आहे. इथे जबाबदारीची जाण असायला हवी. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे झटके बसलेत. नवीन पाटील, किरण कोहली भरवशाचे खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतले गेलेत. प्रथम फलंदाजी करत असताना 10 धावा आणि 2 गडी आतापर्यंत गारज झालेत कांदरपाडा मास्टर या संघाचे. गोलंदाजी मार्गावरती भूषण भोईर या खेळाडूच्या नावावरती एक निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. निर्धाव षटक हाताळण्यामध्ये 2 खेळाडू आपण पाहिले तर पुढे आलेत यंदाच्या हंगामामध्ये. त्यामध्ये पहिलं निर्धाव षटक यंदाच्या हंगामातलं भूषण भोईर या गोलंदाजाने फेकलं होतं. ऑन साईडला चांगला फटका लॉंगॉनच्या क्षेत्रात विशाल भोईर चेंडूला गॅदर करतोय. तद्वर मात्र 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 11 धावा 2 गडी बाद. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते कांदरपाडा मास्टर या संघाची. आपणास निवेदन आहे की कृपया आपण मुख्य मंचावर यायचं आहे आणि मुख्य मंच असं व्हायचं आहे. क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता विशाल भोईर आता गोलंदाजी मार्कवरती येतोय. 39 वर्षावरील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या अंतर्गत भाईंदरपाडा मास्टर या संघाने खेळलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि खास करून यंदाच्या हंगामात 1 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि जवळपास 3 तृतीय आणि 1 चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 पारितोषिक पटकावलेत. हर हुन्नरी खेळाडू विशाल भोईर आता गोलंदाजी मार्गावरती येत असताना विकेट टेकर बन्नाट वेग या गोलंदाजाकडे आहे. आणि आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या अंतर्गत सर्वात जलद गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. घोडबंदर मास्टर संघाचं आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल लिव्ह केलाय, जाऊ दिले यष्टीरक्षकाच्या दिशेने. जबरदस्त चेंडू वेगावरती स्वार होत असताना आपण पाहतोय गोलंदाज विशाल भोईर या गोलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता झाले. धावसंख्या 11 2 गडी बाद. कांदरपाडा मास्टर प्रथम फलंदाजी करतोय. टॉस हरल्यानंतर कट केलाय. तिथे ठाऊक आहे अक्षय राऊतला की या दिशेने चेंडू खेळलो तर धावा मिळतील. दुसऱ्या धावेचा कॉल तिथे दिलाय आणि पाहता पाहता 2 धावा इथे योग्य रीतीने पार केल्या गेल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू पडद्याला लागून आतमध्ये जर आला तर तुम्हाला धावा या कंप्लीट करायच्या आहेत. पाठीमागे सुद्धा आपली जे साईड स्क्रीन आहे बॅनर लावलेले आहेत. त्या बॅनरला जर चेंडू आदलून आतमध्ये आला तर तुम्हाला धावा घ्यायच्या आहेत आणि खालून चेंडू जर पाठीमागच्या दिशेने गेला तर तिथे तुम्हाला 2 धावा डिक्लर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झाला आहे. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर फलकावरती 13 या आकड्यावरती आहे. 13 रन्स. चांगलं आयोजन नियोजन ऑल इज वेल अशी स्पर्धा. गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज तयार झालाय. हेमंत राऊत यांना आपण पाहतोय. 3 षटकानंतर आपण पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये पुरवायची आहे. अक्षय राऊत स्ट्राईकला कर्णधार आहे आणि कर्णधाराची जबाबदारी आता इथे एखादी चांगली इनिंग बिल्ड करण्याची असायला हवी, कारण 2 महत्त्वाचे फलंदाज माघारी परतलेत. विशाल भोईर तयार होतोय उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा करण्याकरिता. चांगला चेंडू टाकतोय. अनपेक्षित उचली होती या चेंडूवरती आपण पाहिलं तर
लॉंगॉनच्या क्षेत्रात चेंडू वळतोय, तिथे एक धाव मिळते आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी योग्य त्या रीतीने हाताळत असताना पहिल्या षटकात 11 धावा आल्यानंतर कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये करत असताना विशाल ला आपण पाहतोय. जबरदस्त चेंडू उचली घेतोय, एस टी रक्षकाचा वेध घेतोय. प्रवीण पारधी एस टी रक्षकाच्या भूमिकेत आहेत आणि हा चेंडू निर्धाव. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालाय. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साईडला पुल करायचं होतं. मी मगाशीच उल्लेख केला, हा गोलंदाज भरपूर वेगवान गोलंदाजी करतोय आणि टायमिंग इथे मिस केलंय. निलेश पाटीलने फलंदाज परततोय माघारी कॉटन बॉलच्या स्वरूपाने. आणखीन एक धक्का कांदरपाडा टीमला.
दिनेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आले, चांगला फटका खेळतायत, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यस नो वेट. सातत्याने आपण पाहतोय कॉलिंग चांगलं असायला हवं, मात्र इथे लेझी राहिलेत क्षेत्ररक्षक प्रवीण पारधी. तत्पूर्वी 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज मडवी, आपण प्लेइंग इलेव्हनची लिस्ट भरून घ्या. आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 31-31 या आकड्यावरती आपण पाहतोय. हलक्याशा हाताने फक्त दिशा दाखवली आहे. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं आहे. दुसऱ्या धावेचा कॉल पुन्हा एकदा दिनेश ठाकूरने दिला आहे आणि या धावा कुठेतरी मागड्या ठरतील या मैदानावरती, कारण भरपूर मोठी सीमारेषा या मैदानाची आपल्याला पाहायला मिळते आहे. जिथे संधी मिळेल तिथे दुहेरीचा कॉल सातत्याने देत असताना आणि मास्टरच्या क्रिकेटमध्ये रनिंग बिटवीन द विकेट अगदी चांगली सातत्याने आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक खेळाडूची. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोचतो आहे. 33 सचिन आम्हाला दर्शवत आहेत. 5 फलंदाज माघारी परतल्यानंतर 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटचा बॉल, पप्प्या तयार, चांगला पटका खेळलेत, ऑन साईडला ड्राईव्ह करतायत विशाल भोईर. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या नावावरती उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार पांडूच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोचते ते 34 धावा. शेवटचे 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 6 बॉलमध्ये आता इथे मोठे फटके खेळावे लागतील, कारण मैदानाच्या आतमध्ये हेमंत ठाकूर सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. तत्पूर्वी देऊया डीजेला संधी. डीजे. थँक्यू डीजे. भालचंद्र भोईर गोलंदाजी मार्गावरती तयार झालेत. शेवटचा आणि अंतिम षटक 34 धावा. इथून 12 ते 14 धावा आल्या तर निश्चितच 50च्या दिशेने वाटचाल होऊ शकते. याच अनुषंगाने आता फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. भालचंद्र भोईर तयार झालेत. उजव्यात आणि राऊंड द विकेटचा मारा ते करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालेत गोलंदाज. थोडंसं वेळेबद्दल सहकार्य करा, जास्त वेळ तुम्ही घेत आहात क्षेत्ररक्षण करत असताना. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार, चांगला प्रहार केलाय, बॉल चाललाय डीपमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक विशाल भोईर चुकी करतोय. आता 2 धावा मिळालेत. 2च्या मदतीने धावफलक आता जाऊन पोचतोय. एकंदरीत पाहिलं तर 36 या आकड्यावरती. दिनेश ठाकूर भरपूर दिवसानंतर फलंदाजीची संधी मिळाली आणि ती संधी मात्र गमावत नाहीत. आतापर्यंत आपण पाहतोय त्यांच्या बॅटमधनं 7 धावा आलेत 4 बॉलवरती. जबरदस्त चेंडू, अफलातून चेंडू होता. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे सक्सेसफुल ठरतोय. 2 धावा मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या 38 वरती जाऊन पोचतोय. 38 धावा फलकावरती. पुढचा सामना ठाणे कोपरी मास्टर आणि दुसऱ्या बाजूला कासरवडवली मास्टर बी या 2 टीममध्ये असेल. लिव्ह केले चेंडूला. जबरदस्त प्रेझेंट्स ऑफ माइंड. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. पहिला सामना अगदी योग्य त्या रीतीने बहारदार खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावा फलकावरती. 4 बॉलचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. चांगला फटका खेळलेत. पॉईंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक येतोय, चुकी करतोय. आता दुसऱ्या धावेसाठी निघाले. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न इथे होईल. राजेश भोईर थोडेसे लेझी राहिले आणि 3 धावा मिळाले. 3च्या मदतीने आता धावसंख्या 1 शॉट चाही इशारा पंचांनी केला. 1 धाव इथे शॉट झाल्या. 2 धावा मिळालेत आणि 2च्या मदतीने
41 धाबा फलकावरती. दोनच धाबा इथे मोजल्या गेल्यात. आता हेमंत ठाकूर स्ट्राईक वरती आलेत आणि हेमंत ठाकूरने ठोकलेला मागच्या वर्षी षटकार आजही आमच्या लक्षात आहे. या मैदानावरती कमी प्रमाणात असे खेळाडू आहेत की या मैदानावरती षटकार ते ठोकतायत. त्यामधला खेळाडू हेमंत ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका समोर खेळलेत. बी मध्ये खेळतायत. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही आता अंगलट आलाय. फलंदाज दिनेश ठाकूर बॅक टू द डगआउट. दुखापत झाली का दिनेश ठाकूरला पहा जरा. जबरदस्त टायमिंग तिथे आपण पाहतोय. ऑन साईडला खेळलेले. तत्पूर्वी एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजतेने मिळतील. अमृत ठाकूर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. हेमंतच्या बॅटमधनं या 2 धावा आलेत. धावसंख्या 44 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या इनिंग मधला. फुलटॉस. त्यावरती आक्रमण चढवलंय. बॉल नो मॅन लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा कॉल तिथे दिला जातोय. 2 धावा मिळतील आणि आता 2च धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. फलंदाज आता बाद झालाय. आणखीन एक शॉर्ट रन. एकच रन मिळेल. आणखीन एक शॉर्ट रन इथे आपण पाहतोय. एकच धाव मिळते आणि धावसंख्या आता फलकावरती 45 धावा आणि करायचे आहेत 46 जिंकण्याकरिता. चला आपण पाहुण्यांचा सन्मान करूया. ही परंपरा आहे. थोडक्यात लगेच मी विनंती करतो दिग्विजय पाटील या, देवाशिष पाटील या, आपण सर्व सन्माननीय पाहुण्यांचा सन्मान करूया. आदरणीय मोहन मधुकर पाटील साहेब आणि ते निवेदन करतात की ते उद्या पुन्हा एकदा यायचंच आहे. स्वागत तर स्वीकारायचं आहे. म्हणजे उद्या रविवारचा दिवस शुभ दिवस त्यांनी राखून ठेवलेला आहे आणि शाश्वती आहे की ते उद्या तुम्ही पूर्ण दिवस या व्यासपीठात द्याल ही अपेक्षा आहे. हां चला मी आदरणीय मोहन मधुकर पाटील साहेब, आदरणीय शांताराम पाटील साहेब, आदरणीय शरद केशव पाटील साहेब या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आभार व्यक्त करतोय की आपला बहुमूल्य वेळ या आपल्या उपक्रमासाठी राखलात आणि उद्यासुद्धा पूर्ण दिवस आपण या स्पर्धेसाठी द्याल हा विश्वास आम्हाला आहे. धन्यवाद सर्व सन्माननीय पाहुण्यांचं. आपण टॉस करूया. टॉससाठी थांबूया का 2 मिनिट सर. सर्वांनी थांबा टॉस बॉक्समध्ये. मी टॉससाठी घेतोय. मी सर्व सन्मान्य पाहुण्यांना निवेदन करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. या आदरणीय धनेश परशुराम पाटील साहेब, आदरणीय मोहन मधुकर पाटील साहेब, आदरणीय शांताराम पाटील साहेब, आदरणीय शरद केशव पाटील साहेब, आदरणीय नंदकुमार पाटील साहेब, सर्व सन्माननीय पाहुणे यायचं. बळवंत पाटील साहेब या, आपण टॉस करूया. आणि टॉससाठी दोन्ही कॅप्टन. चला वडवली कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. दिनेश तो दोन्ही कॅप्टनला कॉल द्या प्लीज. चला कोपरी मास्टर्स आणि वडवली दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. मनोज मडवी आणि मनोहर घरत कॅप्टन.
चला प्रथमेश आपण सुद्धा या. चला हा टॉस बॉक्स आता भरगच्च आहे. या सर्व पाहुण्यांचा आशीर्वाद आमच्या या कार्यक्रमाला लाभलेला आहे. आणि 2 कॅप्टन्स, 2 जुने जाणते खेळाडू, कोपरी 40+ आणि कासरडोली ब. तर हेड हॉटेल नॉर्मल आहे, कोण कॉल देईल? चालेल, हेड असा कॉल. आणि नाणेफेक जिंकलेले आहेत टीम कोपरी टेल्स. मी सर्व सन्मान्यपणे निवेदन करतो, दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा द्या आणि आपण आदरपूर्वक VIP डाईसवर विराजमान व्हायचं आहे. आणि बघा ही परंपरा आहे जय मल्हार खारीगावची आणि कॅप्टनला कंपल्सरी ही कॅप परिधान करायची आहे. चला दोन्ही कॅप्टन्स आपण पण आता थोडक्यात थांबूया, मला मत जाणून घ्यायचं तुमचं. मी पाहुण्यांना निवेदन करतो की आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन VIP डाईसवर असं असावा. आणि दोन्ही कॅप्टनशी मी थोडक्यात मी चर्चा करेन. मनोहर, आपल्यावर एक मोठं पद आहे, उपखजिनदार आपण मंडळाच्या आहात, लेखाजोखा तुम्ही मेंटेन करता, पण आता संघाचा लेखाजोखा काय सांगतोय? पूर्ण संघ अवेलेबल आहे का? नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? सध्या तरी आमचे सर्व खेळाडू नाही आहेत, कारण आज आमच्या गावातले गावदेव मित्रमंडळ आमचं त्यांची पिकनिक गेले, त्यामुळे बरेचसे खेळाडू बाहेर गेलेत. तरी पण जे आहेत अवेलेबल त्यांच्यामध्ये आम्ही स्पर्धा खेळू. आणि नक्कीच आता टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही, आणि जेवढं कमी धावामध्ये त्यांना थांबवता येईल तसं थांबवू त्यांना आम्ही. चला आपण चर्चा करूया मिस्टर मडवी, ज्यांचं एक चांगलं क्रिकेट आपण पाळलेलं आहे. क्षेत्ररक्षण निवडले कोपरीने, डिसाईड म्हणजे अजूनही पेंडिंग आहे कॉल. कसं पाहताय नियोजनाकडे? आणि तुम्ही सुद्धा एक उत्तम आयोजक आहातच वडवलीमध्ये आपण पाहिलं तर. हा सामना खूप महत्त्वाचा असेल, कॉल नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेलच, पण कशी तयारी आहे संघाची? संघाची चांगली तयारी आहे आणि सतत आम्ही जिंकत पण आलो आहे, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स आहे आमचा. क्या बात आहे, बघा असा आत्मविश्वास पाहिजे. तर दोन्ही कॅप्टनची आणि त्यांच्या संघाची ऊर्जा वाढवण्यासाठी फ्रूट बास्केट दिग्विजय पाटील आणि प्रकाश पाटील तसेच अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा फ्रूट बास्केट देतोय. आणि ऊर्जा घ्या, चांगलं खेळा, शरीराची काळजी घ्या. आपण आता अंडर 20 नाही आहोत, आपण ओव्हर 40 आहोत. हीच काळजी घेऊन आपण चांगलं क्रिकेट खेळाल हा दृढ विश्वास आम्हाला आहे. चला अभिनंदन दोन्ही कॅप्टन्स. आपला निर्णय कोपरी लवकरात लवकर कळवा. आपण ज्यावेळेस समालोचन कक्षामध्ये घेऊया पुढच्या डावाचे अपडेट्स. $46 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. आणि जशा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आपण पाहतोय, एका बाजूला राजेश भोईर आणि दुसऱ्या बाजूला भूषण भोईर, हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोहर घरत आपण प्लेइंग लिस्ट भरून घ्या. आणि जशी सुरुवात होईल सामन्याला तसं या आपण ऐकूया मनीषजी पाटील यांचा आवाज. धन्यवाद दिनेशजी. 46 टार्गेट सेट झालेलं आहे. चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. दोन्ही संघ चांगले खेळतील हा विश्वास आहे. पाहूया नेमका जिंकतोय कोणता संघ, भाईंदरपाडा की कांदरपाडा. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत नवीन पाटील. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत राजेश भोईर आणि नॉन स्ट्रायकर साईडला आहेत भूषण भोईर. दोन्ही संघांनी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. थोडीशी खंत व्यक्त केली अक्षय राऊतने टॉसच्या वेळी, ते बोलून दाखवलं की काही गोष्टी आमच्या बाजूनं नाही जात आहेत, पण आम्ही आज त्या गोष्टी आमच्या बाजूनं घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. जर आपण भाईंदरपाडा संघाचा विचार केला, एक स्टेबल टीम आहे, चांगली बॅटिंग लाईनअप आहे. आणि पाहूया त्या बॅटिंग लाईनअपने जर व्यवस्थित खेळ खेळला तर या 46 धावांच्या लक्ष्याचा पाठला केला जाऊ शकेल. पहिला बॉल हाताळण्यासाठी नवीन पाटील ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा बॉल, जागा बनवून स्ट्रोक खेळला, चांगलं क्षेत्ररक्षण, फॅन्टॅस्टिक फिल्डिंग. आपण ओव्हर 40 आहोत या गोष्टीचा कदाचित विसर पडला क्षेत्ररक्षकाला. फॅन्टॅस्टिक फिल्डिंग, आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं काम केलंय. दरम्यान पहिल्या बॉलवर मिळते 1 धाव. क्षेत्ररक्षण हा अविभाज्य घटक राहिलेला आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्हाला फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी नाही करायची आहे, तर तुम्हाला उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा करायचं आहे. आणि तेच पाहायला मिळालं बॅकवर्ड पॉइंटला. तर एका धावेने धावफलक सुरू झालेला आहे. बघा आता मामी नेहमीच आपल्या उपक्रमामध्ये सहभागी असतात आणि त्याच मी मामावर जास्त प्रेम आहे की मामीवर?
नाही, भाच्याचं प्रेम मामावर जास्त आहे की मामीवर आहे? दरम्यान एक्स्ट्रा रन मिळेल. आपण स्कोअर अपडेट करूया. आणि नेहमीच आदरणीय मंगेश पाटील साहेब, आदरणीय वंदना पाटील मॅडम नेहमीच या उपक्रमावर, या सर्व आमच्या सदस्यांवर प्रेम ठेवून आहेत. हो, यावेळेस ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑफ आहे, पण तो पोचण्याचा प्रयत्न करेल. बॉल सीमारेषा पार. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक सिलेक्शन. गॅप शोधलाय. चौकार. 4 धावा. थँक्यू. आणि मंगेशांना आपल्याला अजून एक डाव थांबावं लागेल. म्हणजे आज पूर्ण दिवस थांबला तरी चालेल, कारण आम्हाला नाही, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हालाच द्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल अजून 5 षटकं. ओके. तर 4 धावा वाढते. धावसंख्या पोचते 6वर. 6. ॲडव्होकेट नरेंद्र केणी साहेबांचं आगमन झालंय. घोडबंदर संघाला ते रिप्रेझेंट करतात. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या जय मल्हार आग्रिकोवी मास्टर्स क्रिकेट संघाच्या आयोजनामध्ये. आता तोडफोड चालू केले फलंदाज भूषण भोईर. बदल आले त्या ऑन साईडला बॉलला खेळलंय, दिशा दिली, क्षेत्ररक्षक नाहीये, डीप स्क्वेअर लेगला. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल स्टार्ट, पॉवर प्ले गाजवतायत भूषण भोईर. चौकार. तीन चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 10 झाले, म्हणजेच पहिल्याच 3 बॉलवर जवळपास 20% स्कोअर कंप्लीट केलेला आहे. आणि भूषण भोईरचं योगदान त्यामध्ये सर्वात जास्त. नवीन यांच्या प्रत्येक चेंडूला ओळखून ते खेळत आहेत. हलकसं पदाला ते मिड विकेटला स्ट्रोक खेळण्यास क्षेत्ररक्षक आहे, थ्रो करतायत. बॉलिंग एंडला तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. चपळ आहेत हे दोन्ही फलंदाज. खेळपट्टीवर वेगानं धावतायत. आपल्या संघासाठी चांगली सुरुवात देत आहेत. धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 झाले. आदरणीय गजाननजी पाटील यांचं आगमन मुख्यमंचावर होते. मनपूर्वक स्वागत. बघा, मी नम्र निवेदन करतोय की या मैदानात खारेगावातील जितकेही सदस्य, ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी उपस्थित असतील, आपण मोठं मन ठेवून खेळपट्टीवर यायचंय. फुल टॉस कन्वर्ट केलाय स्क्वेअर लेगला. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 1 धाव मिळते. पहिलं षटक अजूनही काय संपलंय की 1 बॉल बाकी आहे? 1 बॉल बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 13 झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही 33ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे तर 25 चेंडू 33ची गरज. पहिल्या षटकामध्ये पूर्ण डॉमिनन्स पुश मात्रा भाईंदरपाडा मास्टर्स या संघाचा पाहायला मिळतो. त्याचं क्रेडिट भूषण भोईर काय खेळलेत आणि राजाची साथ त्यांना मिळते. यावेळेस आता अग्रेसिव्ह मोड मध्ये आलेले आहेत. राजेश स्ट्रोक खेळलाय. लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण तितकाच वेगानं एकाच ॲक्शनमध्ये थ्रो पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षणाचा वरचा दर्जा कांदरपाडा संघाने नेहमीच राखलेला आहे. ते या षटकात तुम्हाला 2दा पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 14 झाले. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 32ची बॉल शिल्लक आहे. 24 चेंडू 32 धावा. 24 बॉल 32. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. थँक्यू. आणखीन एक माहिती आम्हाला संघटनेच्या वतीने मिळालेली आहे. येत्या जानेवारी महिन्यामध्ये गोव्याला आपले सर्व संघ खेळण्यासाठी जाणार आहेत आणि त्यासाठी आचवळेचे आदरणीय विजयजी पाटील यांनी 1,51,000 रुपयाची आर्थिक मदत संघटनेला दिलेली आहे. तर तयार व्हा सर्व मास्टर्स. जानेवारी महिन्यामध्ये चला गोव्याला. आता दमण खूप झालं, महाबळेश्वर खूप झालं, चला गोवा जानेवारी महिन्यात. चला, बी रेडी. पासपोर्ट काढायची काय गरज नाही आहे गोव्याला जाण्यासाठी. तर एक भव्य स्पर्धा तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये 2027च्या जानेवारी महिन्यामध्ये आग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने पाहायला मिळेल. तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय. सेकंड ओव्हरसाठी बॉलर येत आहेत. दूर राहिलाय बॉल. विकेट किपर चुकलेत. बॉल मागे सरकतोय. 1 धाव पूर्ण केली. सेकंडचा कॉल दिला जाईल आणि तो स्वीकारला सुद्धा जाईल. मिळतात या 2 धावा. बघा, आदरणीय वंदना मामी पाटील यांचं एक निवेदन आम्ही स्वीकारतोय. दिग्विजयजी,
आपण मामींचं निवेदन स्वीकारूया. अगोदर जाहिरात देऊया आणि मीरा भाईंदरच्या 2 संघ आणि मामी हा एक विनंती आहे की ज्या नगरसेविका आहेत मीरा भाईंदरच्या त्या 12 नगरसेविका तुम्ही जोडा. आपण नगरसेविकांचा एक संघ बनवू आणि आपण खादी ग्रामस्थातली ज्या लेडीज आहेत त्यांचा एक संघ बनवू आणि पुढच्या वर्षी एक प्रेक्षणीय लढत खेळूया. चला 17 धावा झाल्यात. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत राजेश. सेकंड ओव्हर राजेश एक क्वालिटी बॉलर आहेत, नो डाऊट अबाउट इट. त्यांनी हा पहिला बॉल जो आहे थोडा लो ठेवला होता, 2 मिळाला, त्यानंतर एक सिंगल ॲड झाली. धावसंख्या 17 जाते. राजेश ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतात. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकर साईडला एका बाजूला भूषण यांचा अटॅकिंग अप्रोच राहिलेला आहे, त्याला 7 राजेश मिळते. ॲज आय सेड, चांगली गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ठाकूर यांना ओळखलं जातं. खांद्याचा वापर कसा करायचा, टप्प्यावर नियंत्रण कसं ठेवायचं याचं भान राजेश यांना नेहमीच राहिलं. त्याच्यामुळे बघा या कॉन्क्रीट विकेटवर सुद्धा ते लो बाउन्सचे बॉल हातात आहे, जे खूप कमी गोलंदाजांकडे पाहायला मिळतं. आणि हीच गरज आहे काळाची की तुम्हाला वर्सटाईल राहावं लागेल आणि ती वर्सटाईलिटी राजेश ठाकूर यांच्या वतीने पाहायला मिळते. धावसंख्या 18 झाले. 18 जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 28. पुढचा बॉल फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑन नाहीये, बॉल मागे सरकेल, येईल काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाणार नाही. येत्या 23 आणि 24 मेला महाबळेश्वरची स्पर्धा डिक्लेअर झालेली आहे. तर सर्व संघांनी ती वेळ लक्षात घ्यायची, तो दिवस लक्षात घ्यायचा आहे. मे महिन्यामध्ये 4थ्या आठवड्यामध्ये आपण महाबळेश्वरला जाणार आहोत. जी आपण वार्षिक सहल असते प्रत्येक संघाची, प्रत्येक गावाची, ती महाबळेश्वरला मे महिन्याच्या 4थ्या आठवड्यात तुम्हाला साजरी करायची आहे. दरम्यान स्कोर अपडेट घेऊया. आमचे सचिन म्हात्रे जे आमचे खारेगावचे अधिकृत लेखक आहेत, म्हणजे कोणाच्याही लग्नामध्ये आहेर लिहिण्याची भूमिका सचिन म्हात्रे यांची राहिलेली आहे. उद्या प्रफुल्ल पाटील आमच्याशी जॉईन होतील, ते देखील अधिकृत लेखक आहेत खारेगावाचे. तर धावफलकावर धावा नोंदवल्या जातात. 19 धावा या षटकात बऱ्यापैकी कंट्रोल कांदरपाडा संघाने ठेवलेला आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. या षटकातला चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी या दोघांनी चांगला अटॅकिंग खेळ खेळला आहे. फक्त खेळपट्टीवर थांबायचं नाही तर खेळपट्टीवर वेगानं धावा बनवायचा, तेच परिसूत्र आतापर्यंत पोष मात्रा भाईंदरपाड्याच्या दोन्ही फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळत आहेत. पण आता थोडासा वेळ घेतला गेला, या वेळेनंतर खेळ बदलेल का? शॉर्ट लेग हुक केलंय, बॉल मागे सरकतोय, क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग लेगला पोहोचेल, स्क्वेअर लेगचा सिंगल होईल कंप्लीट. सेकंडचा कॉल, क्षेत्ररक्षण चांगलं अपेक्षित होतं, धावा धावून पूर्ण करायचे जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही. पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया. अँड दॅट वॉज 4 रन. 4 धावा, चौकार येतोय भाईंदरपाडा संघासाठी. तितक्या धावा केलेल्या आहेत 19 चेंडूमध्ये, तितक्या धावा करायच्या म्हणजे 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23ची गरज. 19 बॉल 23 षटक हे सुद्धा महागडं राहिलेलं आहे भावदेवी आई भावदेवी कांदरपाडा मास्टर्स या संघासाठी. गुडलींना बॉल ठेवला होता, प्लेस केले, बॉलला बचावात्मक पवित्रा फलंदाजाने घेतला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल 30 सर्कलच्या आतमध्ये थोडासा कठीण होता. एकच धाव मिळते. 2 षटकांचा खेळ संपतोय. 46च्या पटलाकरता धावसंख्या झालेली आहे 24 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू 22ची गरज. 18 बॉल्स 22. मनोजचं वय वाढतंय की नाही मला माहित नाही. मी 8 वर्षापूर्वी मनोज यांना असंच पाहिलं होतं आणि आता सुद्धा मनोज कोपरीचे तसेच दिसतात. त्यांचं वय पण काय वाढत नाहीये, वय कमी करण्याची गोळी खाल्ली आहे त्यांनी. तर 2 षटकांचा खेळ संपला ज्यावर पूर्णपणे दबदबा राहिलेला आहे भाईंदरपाडा संघाचा. आपण पाहूया पुढच्या 3 षटकामध्ये पुनरागमन करता येईल का. वेळेला तुमच्या प्रेमात पाडता येते, फक्त तुम्हाला घ्यायची ती मेहनत आणि त्यासाठी अक्षय राऊत हा पर्याय वापरला जातो, जे स्वतः कॅप्टन आहेत. बघा जबाबदारी घ्यावी लागते, जबाबदारीपासून आपण पळू शकत नाही. जोपर्यंत आपण मैदानात आहोत, मैदान जिंकण्याची धमक तुमच्याकडे आहे, तुमच्या संघाकडे आहे, ती ओळख तुम्हाला जगाला पटवून द्यायची आणि त्यासाठी अक्षय राऊत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. जर हे षटक सचिन इकॉनॉमिकल राहिलं तर मजा येईल. पुढच्या 2 षटकांमध्ये ती चुरस दोन्ही संघात पाहायला मिळेल. अक्षय राऊत गोलंदाजी मार्गावरती आलेत. मनीष पाटील, ज्या पद्धतीचा भाईंदरपाडाचा खेळ राहिलेला आहे आणि यंदाच्या हंगामात ज्या पद्धतीने अक्षय राऊतने वक्तव्य केलं की प्रॅक्टिससाठी आम्ही सातत्याने उपस्थित राहत नाहीत, त्याच कारणास्तव थोडासा दर्जा हा खालावलेला आपल्याला पाहायला मिळतोय कांदरपाडा मास्टर या संघाचा. सरावापासून
आपण दूर पळवू शकत नाही. यावेळेस फक्त दिशा देण्याचं काम केलं, बॉलला खेळलं, लॉंग लेगला धावून धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. एक पूर्ण केली, दुसरी पूर्ण केली, तिसरीचा प्रयत्न होता, तिसरी सुद्धा पूर्ण होईल. ज्याला नेहमीच व्हॅल्यू कळते वेळेची, तो कधीच हरत नाही, तो कधीच थकत नाही. आणि त्या वेळेची व्हॅल्यू भाईंदरपाडा संघाला कळलेली आहे. 1ला 2 मध्ये 2ला 3 मध्ये बदलले. 3ची वाढ धावसंख्या 27 जिंकण्यासाठी आता 17 चेंडू आणि 19 धावांची गरज. अक्षय राऊत एक क्वालिटी बॉलर आहेत, एक अनुभवी बॉलर आहेत. प्रतिभा त्यांच्याकडे ठासून भरले, पण कदाचित त्यांना त्या प्रतिभेचा विसर पडलाय की काय. आठवावं लागेल की अक्षय राऊत हे नाव 40+ क्रिकेटसाठी कसं आहे ते अधोरेखित करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल अक्षयला. यावेळेस आता हलकंसं बदल आदित्य मिडॉन नाही आहे, संधीचा फायदा उचलला. काऊ कोऱ्याला बॉल अडवला जाईल, तोपर्यंत पूर्ण होते. एक धाव म्हणून धावसंख्या पोहोचते 28 धावा. 28 जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 16 चेंडू 18. अजूनही सामना बनवला जाऊ शकतो. आई भावदेवी कांदरपाडा संघाकडून जर गोलंदाजीचा स्तर थोडासा चांगला राहिला तर फलंदाजी नो डाऊट अबाउट इट उत्तम दर्जाची फलंदाजी या 40+ कॅटेगरी, मला असं वाटतं 45+ कॅटेगरी आहेत या दोघांची पाहायला मिळते. राजेश भोईर 50चे आहेत आणि भूषण भोईर 45+. मोठा प्रहार केलाय, ऑन साईडला गॅपमध्ये बॉलला पाठवलंय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू. धूमधडाका चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुष्मात्रा भाईंदरपाडा मास्टर्स या संघाचा स्कोर झालाय 32 धावा. जिंकण्यासाठी आता फक्त 14 धावांची गरज आहे. 15 चेंडू 14 धावा. जबरदस्त सामना होतोय. तर ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह इंटेंट घेऊन 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, पुन्हा हलक्या हाताने खेळतायत. तिथे खेळपट्टीवरती चेंडू राहतोय, मात्र रनिंग बिटवीन द विकेट तालमेल पहा, चांगलं पाहायला मिळतंय. आणि एक धाव इथे कंप्लीट केलंय. चला आपला निर्णय कळवायचा आहे प्लीज. मनोहरजी आपला निर्णय काय? क्षेत्ररक्षण का? चला क्षेत्ररक्षण निवडलंय, म्हणजे वडवली बॉल करायचे फलंदाजी. स्ट्रोक ऍडजस्ट केलाय, बॅकफुटला बॅलन्स करून थोडासा लेट खेळलाय आणि बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा मिळतील. धावसंख्या 35 झाल्या. जिंकण्यासाठी 13 चेंडू 11ची गरज. असा एकही क्षण सचिन जाणवला नाही की त्या ठिकाणी कांदरपाडा संघ कुठेतरी पुढे जातोय की काय, डोकं वर काढतोय की काय, कारण ती संधीच फलंदाजांनी एकाही गोलंदाजाला नाही दिली. चांगला खेळ भाईंदरपाडा मास्टर संघाने दाखवलाय. बॅटिंग खूप चांगली राहिली आहे. ज्या पद्धतीने फटके खेळलेत, ऑन साईडला क्रॅकिंग स्ट्रोक आहे, मात्र किरण कोहली सुपर कॅच. फलंदाज राजेश भोईर तंबूच्या आश्रयाला गडी बाद. कांदरपाडा संघाला आणि पाहूया पुढचे 2 गोलंदाज कुठले वापरले जातील. दिनेश, असं खूप काही वेळा घडलेलं आहे की अशा सिच्युएशन मधून सुद्धा गोलंदाज संघाला बाहेर घेऊन येतात. निश्चितच आपण पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगली करू शकतायत. 12 चेंडू 11 धावा हे समीकरण. जयवंत भोईर आता मैदानाच्या आतमध्ये गेलेत. तर किरण कोहली सारखा तुरुपचा इक्का असताना आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये या धावा डिपेंड करण्यासाठी चांगली गोलंदाजी ते करू शकतायत, कारण किरण कोहलीकडे ती क्षमता आहे, ॲबिलिटी आहे आणि खास करून वेग त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. क्रमांक 3चा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र यापुढचा सामना मनीष जर आपण पाहिला ना तर क्रमांक 2चा संघ
ज्याच्याकडे पाहिलं जातं असा शेंडोबा 40+ कासर बडवली मास्टर बीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खास करून यंदाच्या हंगामात ठाणे कोपरी मास्टर या संघाचा परफॉर्मन्स हा देखील थोडासा खालच्या दर्जाचा राहिला गेला आहे. फक्त एक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या नावावरती आहे यंदाच्या हंगामामध्ये. आणि त्याच कारणास्तव या लढतीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहील दोन्ही टीमचा. याच्याकडे लक्ष सातत्याने राहील. चला घाई करा थोडीशी, जास्त वेळ क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये तुम्ही घेत आहात. गोलंदाजी मार्कवरती किरण कोहली तयार होतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. नेक्स्ट टर्मच्या बाहेर पहिला चेंडू हाताळला गेलाय. वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून इथे घोषित करतायत. आता धावसंख्या फलकावरती 36, 10 धावांची आवश्यकता आहे. ठाणे कोपरी मास्टर संघाने नाणेफेक इथे जिंकलेले आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. वडवली मास्टर बी या संघाला आपण पाहिलं तर प्रथमतः फलंदाजी करायची आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी उजव्या बाजूला खेळाडू कक्ष तैनात आहे आणि तिथूनच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. लगातारचा दुसरा बॉल हाताळत असताना तोही अवांतर आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉल सातत्याने येत आहेत. धावसंख्या 37. आता 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मनीष पाटील. एकतर्फी सामना जवळपास झालेला आहे. अपेक्षा होती चांगल्या चुरशीची लढत होईल, पण फलंदाजांनी तसा होऊ दिला. बघा सिस्टमॅटिक खेळ चाललाय. हा सिस्टमॅटिक खेळ शिकायला मिळतो. आता त्यांना माहिती आहे की मोठ्या फटक्यांची गरज नाहीये, फक्त ढकलून सुद्धा हा सामना जिंकता येऊ शकतो आणि त्या स्ट्रॅटेजीवर काम चालू आहे भाईंदरपाडा संघाचं. निश्चितच भूषण भोईरला आपण पाहिलं तर हलक्यात आणि सॉफ्ट हँडचा वापर ते करतायत आणि जवळपास 2 वेळा खेळपट्टीवरती चेंडू असतानाही एक चोरटी धाव त्याने घेतलेली आपण पाहतोय. आता 8 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक 1 आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चांगला फटका खेळले, जोरकस खेळतायत तिथे चांगलं क्षेत्ररक्षण नवीन पाटील करतोय. एकच धाव इथे मिळेल. भाईंदरपाडाच्या संघाला ठाऊक आहे इथून सिंगलवरती जरी निर्भर झालो तरी हा सामना आपल्या खिशामध्ये आपण घालू शकतोय. दिनेश, भाईंदरपाडा संघ या वर्षी कुठल्या पोझिशनला स्टँड करतोय? कारण आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स त्यांच्या बॉलर्स आणि बॅटर्सने दिलाय. 5व्या क्रमांकावरती आहे भाईंदरपाडाचा संघ, कारण एक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी आपण पाहिलं तर पटकावलेलं आहे. आणि खास करून 3 तृतीय क्रमांकाचे आणि 1 चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यावेळेस 10 संघ खेळत आहेत त्यावेळेस 1 चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक हे आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या अंतर्गत त्या स्पर्धेमध्ये ठेवणं सातत्याने आपण पाहतोय. चांगला फटका खेळले, जोरात चेंडू हाताळला जरूर होता, मात्र अमृत ठाकूर पॉईंटच्या क्षेत्रात पुढे येत आहेत. 1 धाव मिळते एकेरीच्या मदतीने. आता धावफलक जाऊन पोचते ते 41 या आकड्यावरती. मनीष पाटील यंदाच्या हंगामात सर्व खेळाडू जे आहेत ते प्रगती करतायत, खूप चांगला खेळ करतायत. यंदाच्या हंगामात आम्ही 4 अर्धशतकं या 5 षटकांच्या खेळामध्ये पाहिलेले आहेत. चांगला चेंडू, खोलात चेंडू टाकलाय. 1 धाव मिळते. जवळपास 7 हॅट्रिक विकेट आपण पाहिलेत यंदाच्या हंगामामध्ये. आणि फास्ट क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिलं तर 2 निर्धाव षटकं यंदाच्या हंगामात आम्ही पाहिलेले आहेत. त्याची जबरदस्त प्रगती खेळाडूंनी केलेली आपण पाहतोय मास्टरच्या माध्यमातून. चांगला ड्राईव्ह करतायत, इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र जमिनीलगत चेंडूला खेळतायत. 2 धावा मिळतील आणि 2च्या मदतीने आता धावसंख्या 44 या आकड्यावरती 2 धावांची आवश्यकता जिंकण्याकरिता भाईंदरपाडा मास्टर या संघाला. इन्सायक्लोपीडिया ऑफ आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ दिनेश खिणी आमच्यासोबत आहेत. सर्व माहिती ते संग्रहित करतायत आणि या माहितीने कदाचित ती प्रेरणा खेळाडूंना मिळते की यावर्षी माझ्या संघाने काय केलंय, मी काय केलंय आणि मी माझ्याकडून काय देऊ शकतो संघाला. ती प्रेरणा दिनेश खिणी सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या सर्व संघटनेच्या खेळाडूंपर्यंत पोहोचवत असतात. यंदाच्या हंगामात मनीष पाटील आपण पाहिलं तर मालिकावीराचा पुरस्कार सर्वाधिक वेळा उचलणारा खेळाडू आपण पाहिला तर हनुमान मास्टर टिवरी
या संघाचा प्रकाश पाटील यांना आपण पाहतोय. त्याने 4 वेळा हा पुरस्कार उचललेला आहे. गोलंदाजी मार्गावरती आता अजय पाटील तयार झालेत. स्वीप केले चेंडूला, डीप मध्ये बॉल चाललाय. 1 धाव घेतली. आता दुसऱ्या धावेचाही प्रयत्न तिथे करतायत आणि पाहता पाहता 2 धावे सहित हा सामना फिनिश केलाय. भाईंदरपाडा मास्टर या संघाने अभिनंदन टीम भाईंदरपाडा पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. अँड हार्ड लक टीम कांदरपाडा मास्टर. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडेही आम्ही वळणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच मिस्टर